नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रावण पवार. मित्रांनो, मी पुन्हा आपल्या सगळ्यांचं आपल्या या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये मनापासून स्वागत करतो. तर आजचा आपला टॉपिक आहे, आजचा आपला मेनू आहे कॅपिलॅरिटी. सो ऑलरेडी आपण फ्लुइड आणि फ्लुइडच्या बऱ्याचशा प्रॉपर्टीज डिस्कस केलेल्या आहेत. सगळ्यात पहिला प्रश्न असा की व्हॉट इज द फ्लुइड. सो फ्लुइड मीन्स व्हाट, जो बहता है उसे हम फ्लुइड कहेंगे. म्हणजे जो वाहतो, जो फ्लो होतो त्याला आपण काय म्हणतो, फ्लुइड. सो ऑल टाइप्स ऑफ लिक्विड, गॅसेस हे सगळे फ्लुइड कॅटेगरीमध्ये येत असतात. येतं लक्षात. तर आता बघणार आहोत आपण कॅपिलॅरिटी. आता कॅपिलॅरिटी ही या फ्लुइडच्या इतर प्रॉपर्टी सारखीच एक प्रॉपर्टी आहे, पण खूप महत्त्वाची प्रॉपर्टी. आधी काही रिअल लाईफ एक्झाम्पल आपण डिस्कस करूया आणि त्यामागचे कारणं काय आहेत ते आपण ह्या लेक्चरमध्ये समजून घेणार आहोत. सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल की पंती. जो दिवा बघा, आपण खास करून दिवाळीच्या वेळेला, एखाद्या सणाच्या वेळेला किंवा देवासमोर आपण हा जो दिवा लावत असतो, तर ह्या दिव्यामध्ये आपण एक वात ठेवतो, बरोबर का नाही, जी कापसाची असते. आता तुम्ही बघाल की दिव्यामध्ये असतं तेल, ऑइल असतं, आणि हे तेल जे आहे बरोबर त्या दिव्यामधून वाहत 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 कापसा थ्रू पुढे जातं आणि मग ते पेटत राहतं. म्हणजे या दिव्यामध्ये असणारं तेल जे कंटिन्युअसली बरोबर तिथं सप्लाय होत राहतं. एक वेळ अशी येते की दिव्यातलं पूर्ण तेल संपतं आणि दिवा जो आहे तो विझला जातो. मग हे कशामुळे पॉसिबल असतं, म्हणजे दिव्यातलं जे काही तेल आहे हे वातमधनं ॲटोमॅटिकली कसं वाहत जातं, तर या प्रश्नाचं उत्तर आहे इट इज ड्यू टू द कॅपिलॅरिटी. ओके, त्याला कॅपिलरी ॲक्शन म्हणतो आपण. कॅपिलरी ॲक्शन ती काय असते हेच आपल्याला ह्या लेक्चरमध्ये समजून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे सेकंड एक्झाम्पल मी इथं दाखवलं. यामध्ये एक झाड तुम्ही बघू शकतात, एक प्लांट आहे छोटंसं. याचे रूट्स जे आहेत हे जमिनीमध्ये पसरलेले असतात. तर हे रूट्स काय करतात, बरोबर हे रूट्स सॉईलमध्ये असणारं जे काही मॉइश्चर आहे, जे वॉटर आहे, ते वॉटर ॲब्सॉर्ब करतात. मग सॉईलमध्ये असणारं जे पाणी आहे, मुळात ते ग्राउंड वॉटर टेबलमध्ये असतं. हे पाणी बरोबर मुळाच्या दिशेने कशा पद्धतीने वाहत जातं, तर या प्रश्नाचं उत्तर आहे इट इज ड्यू टू द कॅपिलरी ॲक्शन. कॅपिलॅरिटी. नंतर तुम्ही बघू शकता, हे तिसरं एक छोटंसं एक्झाम्पल आहे. या आधी पण तुम्ही असे एक्सपेरिमेंट जे आहेत 10th लेवलपर्यंत केलेले असतील. तर बघा मित्रांनो, हा एक छोटा ग्लास आहे, हा एक ग्लास आहे. या ग्लासमध्ये काय केलं आपण की पर्पजफुली एक कलरफुल वॉटर जे आहे आपण इथं फिल केलं. इथं ब्ल्यू कलरमध्ये एक वॉटर मी फिल केलं आहे आणि एक छोटासा कापड तुम्ही घ्या. तर तो कापडचा काही पार्ट तुम्ही इकडे आणि काही पार्ट जो आहे तो इकडे ह्या ग्लासमध्ये असं तुम्ही ठेवा. तर तुमच्या लक्षातील काही वेळेनंतर ना बरोबर हा जो काही ब्ल्यू कलरचा जो की म्हणजे ग्लास आहे, ज्या ग्लासमध्ये जे वॉटर आहे ब्ल्यू कलरचं आपण त्याला दिलेलं आहे, तर तो बरोबर असं वाहत 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 ह्या ग्लासमध्ये यायला सुरुवात होते. मग हे कशामुळे पॉसिबल होतं, इट इज ड्यू टू द कॅपिलरी ॲक्शन अगेन. ओके, बरोबर. मग हे सगळे कॅपिलरी ॲक्शनचे रिअल लाईफ एक्झाम्पल आहेत. मग नेमके ही कॅपिलरी ॲक्शन असते काय, किंवा कॅपिलॅरिटी ही फेनॉमेना आहे तरी काय, हे समजून घेऊया. त्या अगोदर मित्रांनो, ही पूर्ण फेनॉमेना जी आहे इट इज डिपेंड्स अपॉन दी फोर्स ऑफ अट्रॅक्शन नोन ॲज द कोहेजन अँड ॲडेजन. असे नावं तुम्ही याच्या अगोदर पण ऐकलेले असणार. व्हॉट इज द कोहेसिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन. सो द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द सिमिलर मॉलिक्युल्स किंवा सेम मॉलिक्युल्स, सारख्या मॉलिक्युलमध्ये जे काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं इट इज नोन ॲज द कोहेसिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आणि डिफरंट मॉलिक्युलमध्ये जे काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं इट इज नोन ॲज दी ॲडेजन. या कन्सेप्टला डिस्क्राईब करण्यासाठी एक छोटीशी इमेज जी आहे मी गुगलवरनं इथं घेतलेली आहे मित्रांनो. तुम्हाला बघायला पण खूप छान वाटेल. बघा, एक छोटीशी इमेज आहे. तर यात तुम्ही बघू शकतात की सेम मॉलिक्युलच्या मध्ये जे काही असेल, जो बॉन्ड असेल, जो काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल इट इज नोन ॲज दी कोहेजन. आणि डिफरंट मॉलिक्युलमध्ये जो काही बॉन्ड असेल इट इज नोन ॲज दी ॲडेजन. ओके, मग आता फॉर एक्झाम्पल जर आपण विचार केला, वन ग्लास ऑफ वॉटर आहे. सो ग्लास मग तो काचेचा असेल, स्टीलचा असेल. सो एक ग्लास आणि त्या ग्लासमध्ये वॉटर फिल केलं आहे. सो वॉटर मॉलिक्युलच्या आतमध्ये जो काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल इट इज नोन ॲज द कोहेसिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन. सिमिलर मॉलिक्युलमध्ये आणि वॉटर मॉलिक्यूल आणि ग्लास मॉलिक्यूल यांच्यामध्ये जे काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल इट इज नोन ॲज द ॲडेसिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन. बऱ्याचदा तुम्ही जेव्हा ग्लासमध्ये पाणी घेतात आणि पाणी पितात, तर पाणी पिल्यानंतर काही वॉटरचा थेंब जो असतो तो ग्लासच्या सरफेसला चिकटलेला असतो. हा कशामुळे, इट इज ड्यू टू द ॲडेसिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन. किंवा तुम्ही बघितलं असणार मित्रांनो, पावसाळ्यामध्ये किंवा सकाळी सकाळी हिवाळ्यामध्ये दवबिंदू झाडाच्या पानांवरती थांबलेले असतात, अडकलेले असतात. इट इज ड्यू टू द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द लीव्ज अँड वॉटर ड्रॉपलेट्स. याला म्हणतो आपण ॲडेसिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन. वेगळे दोन मॉलिक्यूल असतील तर ह्या फोर्स ऑफ अट्रॅक्शनवरती मित्रांनो ही कॅपिलरी ॲक्शन डिपेंड करते. इट डिपेंड्स अपॉन बोथ कोहेजन ॲज वेल ॲज ॲडेजन. कोहेजन ॲडेजन ह्या दोघांवरती ही ॲक्शन जी आहे डिपेंड करत असते. सो एक तर क्लिअर झालं तुम्हाला कोहेजन म्हणजे काय, ॲडेजन म्हणजे काय, आणि हे रिअल लाईफ एक्झाम्पल जे आहेत हे कशामुळे पॉसिबल आहे, इट इज ड्यू टू द कॅपिलरी ॲक्शन. मग मुळात कॅपिलरी ॲक्शन असते काय, तर चला मी तुम्हाला आधी एक्सप्लेन करतो. तर बघा मित्रांनो, इथं मी काय केलंय की दोन छोटे असे बिकर घेतलेत. हा एक आहे, हा दुसरा आहे, आणि दोघं बिकर जे आहेत मित्रांनो ते मी फिल केलेले आहेत. कशाने, वॉटरने. सो हा एक सगळ्यात आधी हा जो फिल केलाय मी इट इज विथ वॉटर, आणि सेकंड जो फिल केलाय सपोज तो मर्क्युरीने फिल
फिल केला आहे मर्क्युरी, की जे खूप जड लिक्विड आहे. वॉटरच्या कंपॅरिझनमध्ये 13.6 पटीने तो जड आहे, कारण वॉटरची डेन्सिटी आहे 1000 kg/m³, पण मर्क्युरीची डेन्सिटी किती आहे 13600 kg/m³. म्हणजे वॉटरच्या तुलनेने हा जवळजवळ 13.6 पटींनी जड आहे. कोणतर मर्क्युरी. मग एका ठिकाणी मी काय करतो, वॉटर फिल करतो. लक्षात घ्या, या ठिकाणी मित्रांनो मी फिल करतो वॉटर आणि या ठिकाणी मी फिल करतो मर्क्युरी. हा मर्क्युरी मित्रांनो पेरी क्युरी आणि मेरी क्युरी. पेरी क्युरी आणि मेरी क्युरी हे जे दाम्पत्य आहे यांचं फिजिक्समधलं कॉन्ट्रीब्युशन खूप महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन आहे. खूप वर्षापूर्वी पेरी क्युरी मेरी क्युरी नावाचे हे दोन लोक ज्यांनी दोघांशी लग्न केलं, दोघांनी संसार थाटला, यांना फिजिक्समध्ये खूप आवड होती, फिजिक्समध्ये रुची होती. रेडियम बेरिलियम सारखे खूप महत्त्वाचे ॲटम्स जे आहेत, इलेमेंट जे आहेत त्यावर त्यांनी खूप सारं काम केलं. आणि ही जी मेरी क्युरी होती, ही जी फिमेल मेरी क्युरी होती मित्रांनो, हिला आतापर्यंत सगळ्यात जास्त नोबेल पारितोषिक मिळालेले आहेत फिजिक्समधले, हे लक्षात घ्या. मग हे काम करत असताना बरेचसे जे काही रेडिएशन्स असतात त्या रेडिएशन्स त्यांच्या अंगावरती त्याचा मारा व्हायचा, त्यामुळे तिला कॅन्सरही झाला होता आणि नंतर ती मृत्यू पावली. तर तिच्या नावाचा उल्लेख म्हणून, तिने केलेल्या कामाचा एक रिस्पेक्ट म्हणून एका इलेमेंटला तिचं नाव देण्यात आलं आणि तो इलेमेंट म्हणतं काय, मर्क्युरी. सो इट इज मेरी क्युरीवरनं मर्क्युरी. पारा जो आपण थर्मामीटरमध्ये बघतो सिल्वर कलरचा पारा, मर्क्युरी, ठीक आहे, तो खूप जड असतो मित्रांनो आणि विषारी सुद्धा असतो, हे लक्षात घ्या. कधीही मर्क्युरीला, पाराला कधीही चुकून पण चाकून बघू नका. एकदा पास्टमध्ये हा एक्सपेरिमेंट एका सायंटिस्टने करून बघितला. हे सायंटिस्ट लोक खूप वेडी असतात, खूप क्युरियस असतात. तर एका सायंटिस्टने जो पारा आहे, जो मर्क्युरी आहे, त्याची जस्ट टेस्ट घेतली होती, जागेवरती तो मेला होता. लक्षात घ्या, खूप विषारी असतो, कोणीही असं काही करायचं नाही. हां, लक्षात घ्या, चुकूनही त्याला हातात घ्यायचा नाही, तो जड असतो खूप. सो मर्क्युरी एका बीकरमध्ये मी फिल केला आहे आणि एका बीकरमध्ये आहे वॉटर. तर आता आपण काय करणार आहोत की एक छोटीशी आपण ट्यूब घेणार आहोत ज्याचा डायमीटर 6 mm पेक्षा कमी असेल. एक छोटासा ट्यूब तुम्हाला घ्यायचा आहे, सर्क्युलर सेक्शन असेल. एक छोटासा ट्यूब घ्यायचा आहे की ज्याचा डायमीटर 6 mm पेक्षा कमी असेल. तर तो ट्यूब जर का मित्रांनो मी यामध्ये जर मी इमर्ज केला, लक्षात घ्या, एक ट्यूब घेतो मी, ठीक आहे, एक छोटीशी ट्यूब घेतो मी, हे बघा, याची ट्यूब मी इथं घेतो आणि ती याच्यामध्ये मी इमर्ज करतो. सगळ्यात आधी वॉटरमध्ये मी त्याला इमर्ज करतो, इन्सर्ट करतो. सो पूल ऑफ वॉटर, एक वॉटर फिल आहे इथं. या वॉटरमध्ये एक बीकर आहे, बीकरमध्ये पाणी भरलेलं आहे आणि या पाण्यामध्ये मी काय करतोय, एक छोटीशी ट्यूब जी त्याच्यामध्ये मी इन्सर्ट करतोय ज्याचा डायमीटर 6 mm पेक्षा कमी. तर काय होईल मित्रांनो, लक्षात घ्या, यामध्ये दोन प्रकारच्या गोष्टी घडतात. की इथं असणारं जे लिक्विड आहे, एक तर हे लिक्विड या ट्यूबमध्ये राईज करतं, किंवा दुसरा फेनॉमेना असा आहे की हे जे लिक्विड आहे या ट्यूबमध्ये ड्रॉप करतं, फॉल करतं. सो एक तर हे लिक्विड याच्यामध्ये राईज करेल किंवा हे लिक्विड त्याच्यामध्ये ड्रॉप करेल, फॉल करेल. आणि ही जी फेनॉमेना आहे, राईज ऑफ लिक्विड और फॉल ऑफ लिक्विड व्हेन अ स्मॉल डायमीटर ट्यूब इज इन्सर्टेड इन द लिक्विड, दॅट फेनॉमेना इज नोन ॲज द कॅपिलॅरिटी. व्हॉट इज द कॅपिलॅरिटी? एक स्मॉल डायामीटरची ट्यूब जेव्हा आपण एका लिक्विडमध्ये इन्सर्ट करतो, एकतर ते लिक्विड त्याच्यामध्ये राईज करतं किंवा ते लिक्विड त्याच्यामध्ये ड्रॉप करतं, फॉल करतं. दॅट फेनॉमेना इज नोन ॲज द कॅपिलॅरिटी और कॅपिलरी ॲक्शन. मग आता मी दोन वेगवेगळ्या प्रकारचे लिक्विड घेतलेत. एक लिक्विड घेतलंय वॉटर आणि एक घेतलंय मर्क्युरी. वॉटरमध्ये जेव्हा तुम्ही एखादी नळी अशी छोटीशी मध्ये जेव्हा मर्ज करणार, एखादी ट्यूब ज्यामध्ये इन्सर्ट करणार, तर त्यावेळेस काय होतं मित्रांनो की हे जे वॉटर मॉलिक्यूल आहेत, म्हणजे हे जे वॉटर आहे त्यामध्ये वॉटर फिल व्हायला लागतं. हे बघा, वॉटर जे आहे त्याच्यामध्ये वॉटरची लेवल वाढते. याच्यामध्ये काय होतं की वॉटरची लेवल अशी वाढत जाते. सो वॉटर जो आहे त्याच्यामध्ये काय करतो, राईज करतो. वॉटर त्यामध्ये राईज करतो आणि त्याचा जो शेप आहे तो शेप अशा पद्धतीचा आपल्याला बघायला मिळतो. हे बघा, असं वॉटर जे आहे कंटिन्युअसली याच्यामध्ये राईज करतं आणि तुम्ही वॉटरचा जो काही शेप आहे तो असा इथं बघू शकतात. इट इज नोन ॲज कॉन्केव अपवर्ड शेप. सो हा बघा, हा असा जर का मी शेप ड्रॉ केला तर हा पोर्शन असतो कॉन्केव आणि हा खालचा पोर्शन असतो कॉन्व्हेक्स. हा कॉन्व्हेक्स. जेव्हा आपण असा वाटीसारखा शेप करतो की नाही, ज्यात पाणी साठेल तो असेल कॉन्केव आणि खालचा पोर्शन असेल कॉन्व्हेक्स. सो इट इज नोन ॲज अ कॉन्केव अपवर्ड. याला काय म्हणतात, कॉन्केव अपवर्ड. तर जेव्हा एक स्मॉल डायमीटरची ट्यूब जेव्हा आपण वॉटरमध्ये इन्सर्ट करणार तर त्यामध्ये वॉटर जे आहे ते काय होतं, राईज होतं. वॉटर राईज होतं. इट इज नोन ॲज द कॅपिलॅरिटी और कॅपिलरी ॲक्शन. मग ते राईज का होतं त्याचं कारण आपण बघू, पण हे वॉटर त्याच्यामध्ये राईज होतं. इट इज नोन ॲज द कॅपिलरी और कॅपिलॅरिटी ॲक्शन. सेम ट्यूब जर का मित्रांनो, सेम ट्यूब जर मी मर्क्युरीमध्ये इन्सर्ट केली, मर्क्युरीमध्ये जर काय इन्सर्ट केली, बघा मर्क्युरीमध्ये जेव्हा आपण याला इन्सर्ट करणार, सेम ट्यूब जर आपण इन्सर्ट केली तर त्यावेळेस एक्झॅक्टली काय होतं तर तुमच्या लक्षात येईल. बघा,
तर त्यामध्ये वॉटर लेवल जी आहे, वॉटर लेवल ती होते फॉल. काय होते? फॉल होते. अशा पद्धतीने वॉटर लेवल तुम्हाला बघायला मिळेल. इट इज लाईक दिस. असे वॉटर मॉलिक्यूल जे आहेत इथपर्यंत खाली तर आहेच आहे, वॉटर लेवल त्याच्यामध्ये फॉल होते. आणि जो कर्वेचर तुम्ही इथं बघू शकता, हा कर्वेचर जो आहे इट इज अपवर्ड कॉन्व्हेक्स कर्वेचर. वरच्या बाजूला कॉन्व्हेक्स बघायला मिळतो, वरच्या बाजूला. इथं इथं कॉन्केव्ह, इथं कॉन्व्हेक्स. ठीक आहे, लक्षात घ्या. सो दोघं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं. एक 6 mm पेक्षा छोटा डायमीटर असणारी ट्यूब घेतली मी. ही ट्यूब जेव्हा तुम्ही वॉटरमध्ये इन्सर्ट करणार तर वॉटर लेवल राईज करते. आणि तीच ट्यूब जर तुम्ही मर्क्युरीमध्ये इन्सर्ट कराल तर त्यावेळेस त्याच्यामध्ये मर्क्युरी लेवल फॉल करते, ड्रॉप करते. ह्या दोघं फेनॉमेनाला आपण म्हणतो, म्हणजे राईज ऑर फॉल, या फेनॉमेनाला आपण म्हणतो कॅपिलरी ॲक्शन ऑर कॅपिलॅरिटी. अँड दिस ॲक्शन इट डिपेंड्स अपॉन द फोर्स ऑफ अट्रॅक्शन. मग इट मे बी कोहेजन ऑर इट मे बी ॲडेजन. ठीक आहे, हे लक्षात घ्या. मग आता आपण याला थोडंसं डिटेलमध्ये स्टडी करूया. थोडंसं डिटेलमध्ये स्टडी करू, जसं मी सांगतो इथं लक्षात घ्या. आता बघा मित्रांनो, इथं वॉटर मॉलिक्यूल आहे का नाही, वॉटर. तर वॉटर जे आहे या ट्यूबमध्ये वरती चढलेलं आहे. म्हणजे त्याने काय केलं आहे की आपले जे काही वॉटर मॉलिक्यूल बंधू आहेत, या वॉटर मॉलिक्यूल बंधूंपासून तो वरती निघालाय, त्यांना सोडून तो बाहेर निघालाय. आणि हे तेव्हाच करू शकतो तो जेव्हा त्याला फोर्स ऑफ अट्रॅक्शन ट्यूबपासून जास्त होईल. लक्षात घ्या. बरेचसे छोटे छोटे एक्झाम्पल तुम्ही ऐकता का नाही. आपण 4-5 मित्रांचा एक ग्रुप असतो आणि ह्या 4-5 मित्रांचा जो ग्रुप असतो यांच्यातली बॉन्डिंग खूप स्ट्रॉंग असते. म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन ह्या मित्रांमध्ये खूप चांगलं असतं आपल्या मित्रांमध्ये. पण अचानक काय होतं की एक नवीन कुणीतरी त्याच्या जीवनात येतं आणि त्याला कुठेतरी बाजूला घेऊन जातं, आपल्यापासून लांब घेऊन जातं. मग तो आपल्यापासून लांब तेव्हाच जाऊ शकतो जेव्हा तो नवीन आलेल्या व्यक्तीचं फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असेल, तेव्हाच तो आपल्यापासून लांब जाऊ शकतो. अदरवाईज तो आपल्यासोबतच राहील. मग इथं पण तेच झालं की वॉटरची लेवल होती इथपर्यंत वॉटरची लेवल होती. पण ज्यावेळेस तुम्ही एक ट्यूब त्यात इन्सर्ट केली मित्रांनो, वॉटर लेवल त्याच्यामध्ये राईज झाला. म्हणजे वॉटर त्याच्या लेवलला सोडून वरती गेला. आणि हे तेव्हाच पॉसिबल आहे जेव्हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन वॉटर मॉलिक्यूल अँड ग्लास मॉलिक्यूल इज मोर दॅन फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन दी वॉटर मॉलिक्यूल. म्हणजे जेव्हा ॲडेजन जास्त असेल कोहेजनच्या कंपॅरिझिव्हली, तेव्हा तिथं राईज बघायला मिळतो आपल्याला. वेन द ॲडेझिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज मोर. ॲडेझिव्ह म्हणजे काय, दोन वेगळे मॉलिक्यूल, म्हणजे वॉटर मॉलिक्यूल आणि ट्यूबवाले मॉलिक्यूल. ट्यूबचा सरफेस, ट्यूबचे मॉलिक्यूल वेगळे असतील ना. हा जो येलो कलरमध्ये मी ट्यूब एक इन्सर्ट केलेला आहे, ग्लास ट्यूब. या ग्लास ट्यूबचे मॉलिक्यूल आणि वॉटर मॉलिक्यूल हे एकमेकाला काय करताय मित्रांनो, अट्रॅक्ट करताय. त्यामुळे हे पाणी वरती 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 वाढत चाललंय. म्हणजे ग्लासचे मॉलिक्यूल त्याला काय करताय, अट्रॅक्ट करत 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 वरती घेऊन चालले. म्हणून कर्वेचर पण तुम्ही बघू शकतात. हे बघा, कर्वेचर पण असा बनतो. कर्वेचर कसा बनतो, या शेपमध्ये कर्वेचर बघायला मिळतोय. कारण इकडचा ग्लास मॉलिक्यूल त्याला वरती ओढतो, इकडचा वरती ओढतो, वरती ओढतो, वरती ओढतो. अशा पद्धतीने कर्वेचर बनत वरती जात असतो. सो होतंय काय, तुमच्या लक्षात येतंय का, वेन द ॲडेझिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन, म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द ग्लास मॉलिक्यूल अँड वॉटर मॉलिक्यूल, इफ इट इज मोर दॅन फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द वॉटर मॉलिक्यूल, देन देर इज अ कॅपिलरी राईज. अँड वेन देर इज अ कॅपिलरी राईज, ज्यावेळेस कॅपिलरी राईज होतं तर तुम्हाला बिलकुल जी टॉपची लेअर आहे तिथं कोणत्या प्रकारचा शेप बघायला मिळतो, कॉन्केव्ह अपवर्ड शेप. कोणता, कॉन्केव्ह अपवर्ड शेप. आणि मित्रांनो इट इज नोन ॲज अ सरफेस टेन्शनची डायरेक्शन. सरफेस टेन्शन त्यावेळेस अशा पद्धतीने असेल. इट इज नोन ॲज द सरफेस टेन्शन. टेन्शन कुठे असणार, टॉपला असतं का नाही, सरफेस टेन्शन. तर हा जो काही अँगल असतो, अँगल बिटवीन, हे बघा, हा जो काही अँगल असतो मित्रांनो, अँगल बिटवीन द व्हर्टिकल अँड सरफेस टेन्शनची जी डायरेक्शन आहे, दिस अँगल थिटा, हा झाला थिटा अँगल. तोच अँगल तुम्ही इथं बघू शकता, सिमिलर थिटा. तर हा थिटा अँगल मित्रांनो, जर मी एक हॉरिझॉन्टल लाईन इथं ड्रॉ केली, ही एक हॉरिझॉन्टल लाईन, ही व्हर्टिकल लाईन, यांच्यातला अँगल किती असेल, 90 डिग्री. सो द थिटा अँगल इज लेस दॅन 90 डिग्री. असा हे प्रॉपर्टीज, महत्त्वाच्या प्रॉपर्टीज आहे, तुम्ही लक्षात घ्या. हा बघा, हा हॉरिझॉन्टल आणि हा व्हर्टिकल यांच्यातला अँगल असतो 90 डिग्री. पण तुम्ही हा थिटा अँगल बघताय, दिस थिटा अँगल इज लेस दॅन 90 डिग्री. हा काय आहे, लेस दॅन 90 डिग्री. सो परत मी एकदा सांगतो, सगळ्या गोष्टी व्यवस्थित लक्षात घ्या. सो वेन द ट्यूब ऑफ ग्लास इफ इन्सर्टेड इन टू वॉटर, जेव्हा एक ग्लास ट्यूब आपण वॉटरमध्ये इन्सर्ट करतो, व्हॉट हॅपन्स, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द वॉटर मॉलिक्यूल अँड ग्लास मॉलिक्यूल, म्हणजे ॲडेझिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज मोर दॅन द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द वॉटर मॉलिक्यूल. म्हणजे काय, कोहेझिव्ह फोर्स. ॲडेजन
कोहेजनचं प्रमाण कोहेजनपेक्षा जास्त असल्यामुळे वॉटर जो आहे त्या कॅपिलरीमध्ये राईज करत जातो, तो राईज करत जातो, तो वरती उचलला जातो आणि त्याचा टॉपला सरफेस कसा बनतो, इट इज कॉन्केव अपवर्ड. आणि त्या केसमध्ये हा जो की डायरेक्शनमध्ये मी डायरेक्शन दाखवली आहे, इट इज द सरफेस टेन्शन डायरेक्शन सिग्मा. सरफेस टेन्शनची ती ओके. तर ही जी डायरेक्शन आहे बघा, ही डायरेक्शन जी आहे ना, इट इज द डायरेक्शन ऑफ सरफेस टेन्शन. ही डायरेक्शन कशाची असते, सरफेस टेन्शनची. ठीक आहे, सिग्मा इज द सरफेस टेन्शन. तर तुम्ही व्यवस्थित बघताय का? मग आता तुमच्या लक्षात येईल की हा जो सिग्मा आहे म्हणजे सरफेस टेन्शनची ही जी डायरेक्शन आहे ही व्हर्टिकल पासून किती आहे, सो इट इज लेस दॅन 90 डिग्री. हा बघा, हा मी इथं एक हॉरिझॉन्टल लाईन मी इथं मारतो. आता ही हॉरिझॉन्टल लाईन आणि ही व्हर्टिकल लाईन, तर त्यापासून तो अँगल किती आहे, 90 डिग्रीपेक्षा कमी. जर तो पूर्ण इथपर्यंत असता तर 90 डिग्री, बट इट इज लेस दॅन 90 डिग्री. मग लक्षात ठेवायचं, इन केस ऑफ दी capillary rise the angle between surface tension and vertical is less than 90 डिग्री. ठीक आहे. आता त्याच्या ह्या केसमध्ये बघा, तुम्ही इकडे बघू शकता मर्क्युरीच्या केसमध्ये. सो मर्क्युरीच्या केसमध्ये काय होतंय की द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द मर्क्युरी मॉलिक्यूल इज मोर दॅन द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द मर्क्युरी मॉलिक्यूल अँड ग्लास मॉलिक्यूल. म्हणजे कोहेजनचं प्रमाण इथं जास्त आहे ॲडिजनच्या कंपॅरिझनमध्ये. तर इथं जर तुम्ही बघितलं तर बघा, सरफेस टेन्शनची डायरेक्शन अशी असते, दिस इज दी डायरेक्शन ऑफ सरफेस टेन्शन. मग आता राजांना तुम्ही व्हर्टिकल सोबत जर का अँगल घेण्याचा प्रयत्न केला तर बघा, व्हर्टिकल पासून हा अँगल एवढा येतो, सो इट इज मोर दॅन 90 डिग्री. इट इज मोर दॅन 90 डिग्री. तर अशा ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी इथं घडतात की एकतर त्या ट्यूबमध्ये वॉटर राईज करेल, अदरवाईज ड्रॉप करेल. कॅपिलरी राईज और कॅपिलरी फॉल, इट इज डिपेंड्स अपॉन द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द वॉटर मॉलिक्यूल अँड फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द वॉटर मॉलिक्यूल अँड ग्लास मॉलिक्यूल. म्हणजे कोहेजन आणि ॲडिजन यावरती हे डिपेंड करत असतं. इथं काय होतं, इथं लक्षात आलं का तुमच्या, इथं फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द मर्क्युरी मॉलिक्युल्स, कोहेजनचं प्रमाण जास्त आहे विथ रिस्पेक्ट टू द ॲडिजन, म्हणून तो तिथं ड्रॉप झाला, ते स्वतःकडे ओढलं गेलं. मागे मी तुम्हाला काय म्हटलं की जेव्हा 2-4 मित्र असतात बघा आपले, मागे तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं का नाही मी, तर 2-3 मित्र आहेत आणि एखाद्या मित्राच्या जीवनात जर नवीन व्यक्ती आला तर हा त्यांच्याकडे तेव्हाच ओढला जातो जेव्हा त्यांच्यामधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन हे आपल्या फोर्स ऑफ अट्रॅक्शनच्या कंपॅरिझनमध्ये जास्त असेल. पण इथं जर बघितलं, आपल्या मित्रांचीच बॉन्डिंग एवढी आहे की कुणी नवीन व्यक्ती जरी त्याच्या जीवनात येत असेल पण आपल्यामध्ये असणारं फोर्स ऑफ अट्रॅक्शन एवढं स्ट्रॉंग आहे की तो त्याच्याकडे जाणारच नाही, म्हणजे तो परत त्याच्याकडे म्हणजे मर्क्युरीकडेच आपल्याकडेच खाली ओढला जाईल. सो इट इज नोन ॲज दी कॅपिलरी फॉल और कॅपिलरी ड्रॉप. ठीक आहे. सो क्लिअर झालं तुम्हाला. तर कॅपिलरी राईज अँड कॅपिलरी ड्रॉप. मग आता ह्या गोष्टी, आता बघा इथं जो अँगल बघितला तुम्ही टेन्शनचा, सरफेस टेन्शनचा जो अँगल आहे, लेट अस से सिग्मा इज द सरफेस टेन्शन अँड द अँगल इज व्हॉट, मोर दॅन 90 डिग्री. हे लक्षात घ्या तुम्ही. ठीक आहे, मोर दॅन 90 डिग्री. आता ज्यावेळेस मित्रांनो प्युअर वॉटर असेल, ज्यावेळेस इथं प्युअर वॉटर आपण कन्सिडर केलं असेल, प्युअर वॉटर आणि ग्लास जर का असेल ग्लास, तर यामध्ये हा जो काही अँगल इथं डेव्हलप होतो, दिस थिटा अँगल, इट इज 0 डिग्री. हा किती असतो, 0. आणि इन केस ऑफ मर्क्युरी अँड ग्लास, यामध्ये हा थिटा अँगल असतो मित्रांनो 128 डिग्री. 128 डिग्री हा एवढा थिटा अँगल असतो या केसमध्ये, हे लक्षात घ्या. मग आता ह्या ज्या गोष्टी मी तुमच्यासोबत डिस्कस केलेल्या आहेत ना, ज्या गोष्टी मी डिस्कस केल्या त्याच आता मी ऑलरेडी मित्रांनो प्रेझेंटेशनच्या फॉर्ममध्ये लिहून घेतलेल्या आहेत, म्हणजे तुमच्या नोट्स खूप चांगल्या बनतील. मग चला आता आपण त्याकडे लक्ष देऊया. हे बघा, सो कॅपिलॅरिटी, व्हॉट इज द कॅपिलॅरिटी, ऑलरेडी आता आपण डिफाईन केलं कॅपिलॅरिटीला की कॅपिलॅरिटी एक्झॅक्टली काय आहे. सो द फेनॉमेना ऑफ rise or fall of the liquid level in the capillary tube. So what is the tube diameter? It is less than 6 mm. 6 mm पेक्षा कमी जर असेल तर ही फेनॉमेना आपल्याला बघायला मिळते. So the phenomena of rise or fall of liquid level, rise or fall of the liquid level in capillary tube is called as capillarity. एक तर राइज होईल किंवा फॉल होईल, इट डिपेंड्स अपॉन द कोहेजन किती आहे, ॲडिजन किती आहे. कोहेजन जर का जास्त असेल ड्रॉप, जर का ॲडिजन जास्त असेल राइज. ठीक आहे, चलो. सो कॅपिलॅरिटी इज ड्यू टू द कोहेजन अँड ॲडिजन. खूपदा कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये हा प्रश्न विचारला जात असतो. कॅपिलॅरिटी राइज और कॅपिलॅरिटी ड्रॉप किंवा फॉल, इट इज ड्यू टू ऑप्शन नंबर 1 कोहेजन, ऑप्शन नंबर 2 जो आहे ॲडिजन, कोहेजन अँड ॲडिजन, नन ऑफ द अबो, अशा प्रकारचे प्रश्नाचे ऑप्शन्स असतात. तर द करेक्ट आन्सर इज व्हॉट, इट इज ड्यू टू कोहेजन ॲज वेल ॲज ॲडिजन.
एक्झाम्पल्स काय आहेत कॅपिलॅरिटीचे? सो राईज ऑफ वॉटर लेवल इन द सॉईल, मागे मी तुम्हाला सांगितलं. तसंच सक्शन ऑफ केरोसिन इन द लॅम्प. बघा केरोसिनचे रॉकेलचे लॅम्प असायचे, तुम्ही बघितले का नाही मला माहीत नाही, पण तुम्ही मम्मी पप्पांना जर विचारलं तर जेव्हा इलेक्ट्रिसिटी नसायची तर त्यावेळेस आपण केरोसिनचे लॅम्प यूज करायचो. तर त्यामध्ये पण सेम जसं मी तुम्हाला दिव्याचं सांगितलं का नाही, तर केरोसिन जे त्या वातीला पकडून वरती 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 कशामुळे यायचं? इट इज ड्यू टू द कॅपिलरी राईज. मग इथं दोन केस आहेत. वन, ॲडेजन फोर्स इज प्रिडॉमिनंट अँड कोहेजन फोर्स इज प्रिडॉमिनंट. ॲडेजन मीन्स व्हॉट? द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन डिफरंट मॉलिक्यूल. मग बघा, इफ द ॲडेजन फोर्स बिटवीन द मॉलिक्यूल ऑफ लिक्विड अँड ट्यूब, लिक्विड आणि ग्लास ट्यूब इज मोर दॅन, हा जर का मोर असेल, इफ इट इज मोर दॅन कोहेजन बिटवीन द लिक्विड मॉलिक्यूल्स, देन लिक्विड जे आहे म्हणजे वॉटर जे आहे विल वेट द ग्लास सरफेस, त्याला तो ओला करेल. अँड सगळ्यात महत्त्वाचं, लिक्विड लेवल विल राईज. लिक्विड काय करेल तिथं? राईज करेल. ठीक आहे, राईज. वेन ॲडेजन इज मोर, लिक्विड लेवल राईज करणार आहे. हे लक्षात येते तुम्हाला? पुढचा पॉईंट, हे सगळं आपण तिथं ऑलरेडी डिस्कस केलं आहे. द लिक्विड लेवल बिकम कॉन्केव अपवर्ड. कसं बसणार तो? अपवर्ड कॉन्केव. हे बघा तुम्ही इथं बघू शकता, हे बघा कॉन्केव अपवर्ड. ठीक आहे, कॉन्केव अपवर्ड. नेक्स्ट, in such case the angle between the surface tension with the vertical is less than 90 degree. ठीक है, 90 degree. And the best example is what? Water and glass. वॉटर अँड ग्लास ट्यूब. ठीक आहे. सो तुम्ही काय करायचं तर व्हिडिओ व्यवस्थित पॉज करायचा आणि मित्रांनो हे सगळं तुम्ही व्यवस्थितपणे लिहून घ्या. ठीक आहे, हे नोट डाऊन करा सगळं प्रॉपरली. या सगळ्या गोष्टी नोट करून घ्या म्हणजे खूप छान नोट्स बनतील, तुम्हाला थेरी पेपरमध्ये पण कामात येतील. त्यानंतर जर का ऑब्जेक्टिव्ह पेपर्स असतील तर त्यावेळेस सुद्धा तुम्हाला हे कामात येतील. MCQसाठी सुद्धा हे कामात येतील. प्रॉपर त्याच्या नोट्स व्यवस्थित लिहून घ्या. सेकंड केस काय? आता बघा, व्हिडिओ पॉज करायचा, लिहून घ्यायचं आणि लगेच त्याला प्ले करायचा. सेकंड केस काय? हे बघा, हे केस नंबर 2 की व्हेन द कोहेजन फोर्स इज प्रिडॉमिनंट. कोहेजन फोर्स प्रिडॉमिनंट म्हणजेच काय की मर्क्युरी मॉलिक्यूलच्या आत मॉलिक्यूलमधला जो काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन जर हा जास्त असेल ॲडेशनच्या कंपॅरिझनमध्ये तर तुम्हाला कॅपिलरी फॉल बघायला मिळेल. ठीक आहे. सो इफ कोहेजन फोर्स इज प्रिडॉमिनंट, इफ कोहेजन फोर्स बिटवीन द मॉलिक्यूल ऑफ लिक्विड इज मोर दॅन, कोहेजन इज मोर दॅन ॲडेजनपेक्षा जास्त आहे लिक्विड मॉलिक्यूल between the liquid molecules and the glass tube, then the liquid not weight the surface of the glass and liquid level fall. हे खूप महत्त्वाचं आहे. कोहेजनचं प्रमाण जास्त असेल तर लिक्विड लेवल फॉल करते. ठीक आहे. आणि या केसमध्ये वरती आपल्याला काय शेप, कोणता शेप बघायला मिळतो? कॉन्व्हेक्स अपवर्ड असा शेप, कॉन्व्हेक्स अपवर्ड. हा कॉन्व्हेक्स पोर्शन आहे. ओके, कॉन्व्हेक्स अपवर्ड. and the angle between the surface tension is and vertical हा किती असतो? मोर दॅन 90 डिग्री. ठीक आहे. बेस्ट एक्झाम्पल काय? मर्क्युरी अँड ग्लास ट्यूब. ओके. सो आय होप तुम्हाला हे दोघं कन्सेप्ट क्लिअर झाले असतील इथं की ज्या वेळेस ॲडेजन प्रिडॉमिनंट असतो, कोहेजन प्रिडॉमिनंट असतं, व्हॉट इज द कॅपिलरी ॲक्शन, हे तुम्हाला विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल मी इथं समजून सांगितले. ठीक आहे. आता मित्रांनो हा झाला थ्योरेटिकल पार्ट, हा झाला आपला पूर्ण थेरी पार्ट जो तुम्ही व्यवस्थित लिहू शकतात. आता कॅपिलॅरिटीची डेफिनेशन, ॲडेजन जर फोर्स प्रिडॉमिनंट असेल तर राईज होते, सरफेस टेन्शनचा अँगल लेस दॅन 90 डिग्री, त्याचं एक्झाम्पल, आणि अपवर्ड कॉन्केव. जर का जर कोहेजनचं प्रमाण जास्त असेल तर फॉल बघायला मिळेल. दॅट वेळेस अँगल जो आहे इट इज मोर दॅन 90 डिग्री. आणि त्यानंतर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकतात की कॉन्व्हेक्स पोर्शन इज द अपवर्ड. हा थेरी पार्ट झाला तुमचा. आता यावरती न्यूमेरिकल सुद्धा विचारले जातात आणि न्यूमेरिकलसाठी मित्रांनो आता आपण काय करणार आहोत? न्यूमेरिकलसाठी एक एक्सप्रेशन आपण इथं डिराईव्ह करणार आहोत. एक्सप्रेशन फॉर कॅपिलरी राईज किंवा एक्सप्रेशन फॉर कॅपिलरी ड्रॉप. राईज, ड्रॉप. ठीक आहे. दोघांसाठी सिमिलर एक्सप्रेशन आपण यूज करणार. मग आता बघा, त्यासाठी मी काय करतो, एक इमेज इथून मी घेतो मित्रांनो. हे डेरिवेशनसाठी एक इमेज जी आहे मी इथून कट पेस्ट करतो तिथं बघा. येस, आय होप तुम्हाला हे सगळ्यांना दिसत असावी ही इमेज. हे बघा सगळ्यांना विजिबल आहे. ओके. पॅरलली मी काय करतो, याच्याच बाजूला ही इमेज इथून मी कॉपी करून घेतो. याला मी इथून कॉपी करून घेतो. इथं आपण त्याला पेस्ट करूया. ओके. हे बघा कॅपिलरी राईजची केस आहे, जे तुम्ही इथं बघू शकतात. ठीक आहे.
आता हा जो आहे मित्रांनो बघा, तुम्ही इथं व्यवस्थित लक्ष द्या सगळ्यांनी. तर कॅपिलरी राईजमध्ये होतंय काय की ज्या वेळेस तुम्ही 6 mm पेक्षा लहान कॅपिलरी ट्यूब जेव्हा तुम्ही इन्सर्ट करणार, वॉटर राईज करते अँड इट इज ड्यू टू द ॲडेजन, बिकॉज ॲडेजन इज मोर ॲज कम्पेअर्ड टू द कोहेजन, म्हणून राईज होते. बरोबर. सो हे वॉटर बघा, हे याला मिनिस्कस म्हणतात, लोअर मिनिस्कस लेवल. त्या लोअर मिनिस्कसपासून तर ह्या वॉटर सरफेसपर्यंत एवढ्या अमाऊंटचं तुम्हाला इथं काय मिळालं आहे, राईज. सो इट इज नोन ॲज द कॅपिलरी राईज. हा एच, ही जी कॅपिलरी राईजची हाईट आहे मित्रांनो, त्यासाठी आपल्याला इथं डेरिव्हेशन बघायचं आहे. मग आता इथं झालं आहे का, तुम्ही लक्षात घ्या. या कॅपिलरी ट्यूबमध्ये एवढ्या जागेमध्ये कोण प्रेझेंट आहे मित्रांनो, वॉटर प्रेझेंट आहे. तर ह्या वॉटरचे जे काही स्वतःचं वेट असेल, सेल्फ वेट ऑफ द वॉटर, ते कोणत्या डायरेक्शनमध्ये असणार, ते असणार डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये. ते कोणत्या डायरेक्शनमध्ये असणार, डाऊनवर्ड डायरेक्शन. किती बरं वेट असेल त्या वॉटरचं, कोणतं म्हणते मी, लक्षात आलं का, दी वॉटर विच इज प्रेझेंट इन दिस झोन, म्हणजे काय, लोअर मिनिस्कस टू दी लेवल ऑफ वॉटर, एवढ्या झोनमध्ये जे वॉटर प्रेझेंट आहे त्याचं वेट किती असेल. व्हॉट इज द सेल्फ वेट ऑफ वॉटर, तर लक्ष द्या, सेल्फ वेट ऑफ वॉटर, वेट ऑफ वॉटर इन कॅपिलरी ट्यूब. इज, बघा सेल्फ वेट आपण कसं फाइंड आउट करत असतो, त्या अगोदर तुम्ही बघा युनिट वेटची कन्सेप्ट मित्रांनो आपण सगळे शिकलो आहोत. युनिट वेटची कन्सेप्ट, तर त्या कन्सेप्टचा आपण वापर करूया. युनिट वेट, बघा सेल्फ वेट आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे, तर त्यासाठी युनिट वेटची जी कन्सेप्ट आहे त्याचा वापर करूया. बघा युनिट वेट किती असतं रे, युनिट वेट म्हणजेच काय, गॅमा आहे का नाही. युनिट वेट म्हणजे काय, गॅमा. इट इज इक्वल टू वेट म्हणजेच काय, सेल्फ वेट डिवाइडेड बाय व्हॉल्यूम, मला सेल्फ वेट कॅल्क्युलेट करायचं. काय कॅल्क्युलेट करायचं आहे, सेल्फ वेट मला कॅल्क्युलेट करायचं आहे. मग सेल्फ वेट किती असेल, व्हॉल्यूमने मल्टिप्लाय करा. सो देअरफॉर सेल्फ वेट, ओके, सेल्फ वेट, त्याला मी W ने डिनोट करतो, इज इक्वल टू युनिट वेट आणि याला मल्टिप्लाय करायचं व्हॉल्यूमने. कशाने मल्टिप्लाय करायचं, व्हॉल्यूमने. मग व्हॉल्यूम किती असेल लक्षात घ्या, हा युनिट वेटचा गॅमा. आता व्हॉल्यूम किती असेल बघा, हा जो ट्यूब आहे हा सर्क्युलर शेपचा ट्यूब आहे. मग सर्क्युलर शेप म्हणजे इट इज लाईक अ सिलेंडर. मग सर्कलचा एरिया आणि हाईट, व्हॉट इज द एरिया ऑफ द सर्कल, इट इज π/4 डायामीटर स्क्वेअर सर्कलचा एरिया, आणि किती हाईट आहे, दॅट इज इक्वल टू h. मित्रांनो बघा, युनिट वेट इंटू व्हॉल्यूम, हे झालं आपलं सेल्फ वेट. हे काय झालं, सेल्फ वेट. हे झालं सेल्फ वेट ऑफ द लिक्विड. बरोबर. हे कोणत्या लिक्विडचं सेल्फ वेट हे समजतंय का तुम्हाला, जे लिक्विड एवढ्या पोर्शनमध्ये प्रेझेंट आहे. आणि ह्या लिक्विडचं वेट कुठे, डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये. या लिक्विडचं वेट कोणत्या डायरेक्शनमध्ये, डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये. पण तुम्ही लक्षात येतंय का, इन कॅपिलरी राईज हे एवढं लिक्विडचं वेट जे ते वरच्या डायरेक्शनमध्ये उचललं जाते, वरच्या डायरेक्शनमध्ये. मग वरती खेचणारा जो फोर्स आहे तो कोणता फोर्स असतो, सो इट इज द कंपोनंट ऑफ सरफेस टेन्शन. म्हणजे बघा हा फोर्स जो आहे मित्रांनो, वरती जो फोर्स त्याला खेचतोय वरती, हा बघा अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. इथं बघा सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या. हा बघा, त्याला आपण कलर देऊया, थोडासा रेडच देऊ, नाहीतर ठीक आहे हा कलर देतो मी त्याला, ग्रीन. हा बघा, हा कंपोनंट जो आहे त्याला वरती ओढतोय, हा कंपोनंट, लेट अस से इट इज एफ. पण हा कंपोनंट किती असेल, हा कंपोनंट कोणता असेल, हा बघा, हा सरफेस टेन्शन आहे का नाही. सो सरफेस टेन्शनला आपण रिझॉल्व करूया दोन कंपोनंटमध्ये. एक हॉरिझॉन्टल कंपोनंट आणि एक कंपोनंट जो की व्हर्टिकल कंपोनंट आहे. एक कंपोनंट हॉरिझॉन्टल आणि एक कंपोनंट व्हर्टिकल. हॉरिझॉन्टल कंपोनंट असेल सिग्मा साइन ऑफ थिटा, आणि हा कंपोनंट असेल सिग्मा कॉस ऑफ थिटा. कॉस थिटा का, ज्याच्यासोबत अँगल थिटा असतो तो कॉस कंपोनंट असतो. हा झाला वरती सिग्मा कॉस थिटा. इट इज दी कंपोनंट ऑफ सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शनचा तो कंपोनंट आहे. पण मित्रांनो हा सरफेस टेन्शन नेहमी काय असतं रे, व्हॉट इज द सरफेस टेन्शन ते पण तुम्हाला मी इथं सांगतो. बघा सरफेस टेन्शन सिग्मा इज इक्वल टू फोर्स ॲक्टिंग पर युनिट लेंथ वरती. सो इट इज द सरफेस टेन्शन कंपोनंट. सरफेस टेन्शनचा तो कंपोनंट आहे. आणि हा कसा ॲक्ट झालेला असतो बघा, ह्या डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता. हा जो काही पूर्ण सर्क्युलर पोर्शन आहे तर त्यावरती बघा सगळ्याकडनं हा असा वरती त्याला खेचत असतो, वॉटरला तो वरती खेचत असतो. सो तो ॲक्ट होतो अलॉंग द पेरीमीटर. मग व्हॉट इज द सरफेस टेन्शन फोर्स. आता मला फोर्स कॅल्क्युलेट करायचा आहे, फोर्स. तर तो कसा कॅल्क्युलेट करेल मी, हे तर झालं सेल्फ वेट. याला मी बाजूला ठेवतो.
सेल्फ वेट. आता फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन, फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन, फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन. बघा सरफेस टेन्शनमुळे किती फोर्स डेव्हलप होते. तर लक्षात घ्या मित्रांनो, हा कंपोनंट वरती कोणता चाललाय, सिग्मा कॉस थिटा, सिग्मा कॉस थिटा इंटू याला कशाने मल्टिप्लाय करायचं, याला मल्टिप्लाय करायचं लेंथने, बिकॉज हा काय असतो, हा जो असतो इट इज फोर्स पर युनिट लेंथ. मग याला जर तुम्ही लेंथने मल्टिप्लाय करा तर लेंथ गेट कॅन्सल आणि तो फोर्स मिळेल तुम्हाला, फोर्स. पण ही लेंथ कोणती असते, इट इज ॲक्टिंग along the circumference, and what is the circumference of the circle, 2 pi r. 2r म्हणजेच काय, d diameter, म्हणजेच पाय इंटू डायमीटर. तर हा झाला फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन. हा चालला अपवर्ड डायरेक्शनमध्ये, सेल्फ वेट डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये. सो फॉर इक्विलिब्रियम कंडिशन हे दोघांची व्हॅल्यू कशी असेल, इक्वल असेल. सो ॲट इक्विलिब्रियम ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू दोघांच्या दोघं व्हॅल्यू कशा असतील, सेम असतील. डब्ल्यू हा डब्ल्यू वरती, डब्ल्यू जो आहे खाली आणि हा वरती, या दोघांना कम्पेअर करा, या दोघांना काय करा, कम्पेअर करा. सो सिग्मा कॉस थिटा इंटू पाय डी इज इक्वल टू गॅमा पाय बाय 4 डीचा स्क्वेअर इंटू एच. हे बघा, आणि यावरून आपल्याला कॅपिलरी राईजचं म्हणजे एचचं एक्सप्रेशन काढायचं आहे. मग बघा काय काय बरं कट होतंय, इथला एक डी गेला, इथला एक डी गेला, बरोबर. इथून पाय कट झाला, इथून पाय कट झाला. आता हा 4 मी इकडे पाठवतो तर एचचं मला इथून एक्सप्रेशन बघा असं मिळेल. सो एक्सप्रेशन ऑफ एच इज इक्वल टू एचचं एक्सप्रेशन, हा 4 जर इकडे गेला तर 4 सिग्मा कॉस, 4 टाइम्स सिग्मा कॉस थिटा डिवायडेड बाय इथला जो गॅमा आहे मित्रांनो तो खाली येणार, हा गॅमा काय करणार, खाली येणार, आणि एक डी शिल्लक राहिलेला आहे. सो इट इज नोन ॲज द गॅमा इंटू डी. आणि गॅमालाच आपण कसं लिहितो रे, सो 4 सिग्मा कॉस थिटा, बरं का. हा गॅमाला कसं लिहितो आपण, रो इंटू स्मॉल जी, आणि हा डायमीटरचा डी. तर असंही त्याला लिहिता येतं. दिस इज दी एक्सप्रेशन ऑफ कॅपिलरी राईज और कॅपिलरी ड्रॉप. तर ह्या एक्सप्रेशनवरती मित्रांनो आपल्याला न्यूमेरिकल प्रश्न विचारले जात असतात. तर लक्षात घ्या, या ठिकाणी सिग्मा व्हॅल्यू काय डिनोट करते रे, सिग्मा व्हॅल्यू म्हणजे सरफेस टेन्शन आहे, तो सरफेस टेन्शन. थिटा इज द अँगल बिटवीन सरफेस टेन्शन अँड व्हर्टिकल थिटा. वॉटरसाठी हा थिटा किती असतो, 0 असतो. मग इथं जर 0 पुट केला तुम्ही वॉटरसाठी तर कॉस ऑफ 0 म्हणजे काय, 1, आणि रिमेनिंग जे असेल 4 सिग्मा बाय गॅमा डी ही त्याची व्हॅल्यू असेल. बट ठीक आहे, हे जनरल एक्सप्रेशन तुम्हाला लक्षात ठेवायचं, इट इज फॉर कॅपिलरी राईज, बरोबर. सो हे एक्सप्रेशन कशाचं आहे, कॅपिलरी राईजचं आहे. आता हा जो काही पोर्शन आहे, ही इमेज जी आहे मी याला थोडीशी स्मॉल करतो, ही इमेज मी स्मॉल करतो, इथं बाजूला ठेवून देतो तिला, ठीक आहे. तर हे कॅपिलरी राईजचं एक्सप्रेशन, यावरती न्यूमेरिकल विचारले जातात. आणखी एक सब केस आता इथं, की जर ट्यूबच्या ऐवजी, ही सर्क्युलर शेपच्या ट्यूबच्या ऐवजी जर पॅरलल प्लेट जी आहे, 2 पॅरलल प्लेट, 1 आणि 2 अशा दोघांच्या दोघं पॅरलल प्लेट जर आपण लिक्विडमध्ये इमर्ज केल्या तर जेव्हा वॉटर राईज करेल ना, तो किती राईज करेल, म्हणजेच काय, कॅपिलरी राईज when 2 parallel plate inserted in liquid. तर त्यावेळेस त्याचं एक्सप्रेशन काय असेल, पॅरलल प्लेट असेल तर पॅरलल प्लेट सेम एच इज इक्वल टू, आता इथं 4 सिग्मा कॉस आहे ना, 4च्या ऐवजी 2 सिग्मा कॉस आणि डिवायडेड बाय गॅमा इंटू डी आहे ना, तर गॅमा इंटू स्मॉल टी, आणि स्मॉल टी म्हणजेच काय, हे बघा 2 पॅरलल प्लेट आहेत ना, यांची थिकनेस, यांच्यामधली जागा स्मॉल टी, ओके, यांच्यामधली जागा. तर हे एक्सप्रेशन जे आहे मित्रांनो, वेन देर इज अ पॅरलल प्लेट इन्सर्टेड इन द लिक्विड ऑफ
लिक्विड इन्सर्टेड इन द लिक्विड, तर हे एक्सप्रेशन तेव्हा वापरणार. जेव्हा वॉटरसाठी असेल तर थिटाची व्हॅल्यू काय असते 0. मर्क्युरीसाठी थिटा किती असतो 128. ते नंतर मग हळूहळू ते मॉडिफाय होतात. बट हे जनरल इक्वेशन खूप महत्त्वाचं आहे. इट इज द एक्सप्रेशन फॉर कॅपिलरी राईज. काय केलं मी, इथं असणारं जे वॉटर आहे, जे कॅपिलरीमध्ये आहे असणारं वॉटर, त्याचं सेल्फ वेट आधी डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये कॅल्क्युलेट केलं. त्यासाठी व्हॉल्यूम आणि युनिट वेटचं मल्टिप्लिकेशन. त्यानंतर जो वरती घेऊन जाणारा फोर्स आहे, इट इज द कंपोनंट ऑफ द सरफेस टेन्शन. त्याला फोर्समध्ये कन्वर्ट करण्यासाठी सरफेस टेन्शनचा कंपोनंट इंटू तो ज्या लेंथवरती ॲक्ट होतो दॅट लेंथ इज द सर्कम्फरन्स 2 पाय आर. पण 2 आणि आर काय असतो डी, डायमीटर, म्हणून त्याला मी डायरेक्ट पाय डी घेतलं आणि या दोघांना इक्विलिब्रियमसाठी याला आणि याला कम्पेअर केलं. मग त्यावरनं एचचं एक्सप्रेशन मला भेटलं. आणि दिस इज द एक्सप्रेशन ऑफ कॅपिलरी राईज. सेम एक्सप्रेशन आपण कॅपिलरी फॉलसाठी, कॅपिलरी ड्रॉपसाठी वापरू शकतो. हे एक्सप्रेशन जनरल एक्सप्रेशन आहे. यावरचे आपल्याला न्यूमेरिकल विचारले जातात. आणि जर का 2 पॅरलल प्लेट इमर्ज झाल्या असतील तर त्यासाठीचे एक्सप्रेशन डायरेक्टली लक्षात ठेवा. ओके, चला तर आता मी थोडंसं बाजूला होतो. तुम्ही व्हिडिओ पॉज करा, सगळं काही व्यवस्थित यावरती तुम्ही हे आपल्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करा. नोट डाऊन झालं का त्यानंतर मग व्हिडिओ परत प्ले करायचा. तर अशा पद्धतीने मित्रांनो ही नेहमीप्रमाणे इतर ज्या प्रॉपर्टीज आपण डिस्कस केल्या तशीच ही अतिशय महत्त्वाची कॅपिलॅरिटीची प्रॉपर्टी आज आपण इथं डिस्कस केली. यात तुम्हाला काही शंका असतील, काही डाऊट असतील तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करून नक्की विचारू शकतात. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच.